नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी एवढा खुश आहे की तुम्हाला सांगू शकत नाही. कारण की मित्रांनो, आज मी पावस ही वेब सीरीज पूर्ण बघितली, म्हणजे ती 8वा भागपर्यंत बघितली. आणि ती वेब सीरीज मला एवढी आवडली की तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो. कारण की मित्रांनो, ती वेब सीरीज न आवडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तो आपला मेन विषय नाही आहे. आजचा मेन विषय आहे पावस ही वेब सीरीजचा 8वा भागमध्ये लास्टला काय घडलं. तर मित्रांनो, ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण मी आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगून देतो. तर मित्रांनो, पावस ही वेब सीरीजचा 8वा भागमध्ये लास्टला सायली ही मोबाईलमध्ये किंवा फोनमध्ये बोलताना सापडते. आणि याच्यानंतर काय घडणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण पाहणार आहे. म्हणजे 9वा भागमध्ये काय घडणार आहे ते आज आपण पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणून मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास बोलतो ह्या मित्रांनो, जर नाही आवडलं तर मित्रांनो व्हिडिओला नका लाईक करू. जर आवडलं तर मित्रांनो नक्की लाईक करा. तर आणि मित्रांनो, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब पण करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या. तर मित्रांनो, चला पाहूयात. तर मित्रांनो, 9वा भागविषयी जाणून घेण्याच्या पहिले आता आपण थोडंसं जाणून घेऊया पावस ही वेब सीरीजबद्दल. तर मित्रांनो, पावस ही वेब सीरीज एवढी छान आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण मित्रांनो, ती वेब सीरीज तर तुम्ही पाहतच असाल आणि त्या वेब सीरीजमधून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला पण आणि भरपूर काही गोष्टी बघायला पण मिळत आहे. आणि मित्रांनो, त्या वेब सीरीजमधून आणखी एक गोष्ट दाखवली गेली आहे, ती म्हणजे प्रेम म्हटलं म्हणजे जीवाला जीव देणारे किंवा अडचण आली तेव्हा काम पडणारे, असं काही त्या वेब सीरीजमधून प्रेम दाखवलं गेलं आहे. आणखी एक गोष्ट दाखवलं गेलं आहे, ते म्हणजे नातेवाईक. अडचण आली तेव्हा नातेवाईक काम पडतात की नाही, किंवा नातेवाईक नसण्याचा काय परिणाम होतो आपल्यावर, किंवा काय अडचण येते, त्या वेब सीरीजमधून दाखवलं गेलं आहे. आणि मित्रांनो, त्या वेब सीरीजचं बनवण्यामागेचा मेन हात जो आहे तो आहे म्हणजे मित्रांनो नितीन पवारांचा. त्या वेब सीरीजचे लेखक कोण आहेत तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे, ते म्हणजे नितीन पवार जर राहिले नसते तर ती वेब सीरीजच आली नसती. नितीन पवारला म्हणून मी थँक्स बोलतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपल्या मेन विषयाकडे वळूया, तो म्हणजे 9वा भागमध्ये काय होणार. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, 8वा भागमध्ये सायलीला मोबाईलवरती बोलताना पाहिलं किंवा बघितलं गेलं मित्रांनो, तिचा आजोबांनी मित्रांनो बघितलं गेलं. तर मित्रांनो, आता आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो की 9वा भागमध्ये काय होणार किंवा काय घडणार मित्रांनो. तर मित्रांनो, सायलीला बोलताना तर पाहिलंच गेलं 8वा भागमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तिचा आजोबा किंवा आजी तिच्या वडिलांना सांगणार की नाही, तुम्हाला वाटत की नाही मित्रांनो. आणि आता तिच्यासमोर काय नवीन समस्या निर्माण होणार किंवा काय अडचणी निर्माण होतात, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक नाही केला असेल तर लाईक करून द्या. चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या